नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे संभाजीनगर येथील। संभाजीनगरमध्ये कल्पना विठ्ठलराव जाधव वय वर्ष 25 ही तरुणी राहत होती। ती संभाजीनगरच्या शासकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला होती। ती प्रामाणिक नर्स होती। तिचा पूर्ण दिवस रुग्णांच्या सेवेतच जायचा। दिसायला सुंदर पण राहणीमान अगदी साधे सरळ होते। तिच्या मनात प्रेम प्रकरणात तिला फारशी रुची नव्हती। सगळं काही कल्पनाचे व्यवस्थित सुरू असताना तिच्या जीवनात एक भयानक वादळ आलं। घाटी रुग्णालयामध्ये काम करताना तिची ओळख ज्ञानेश्वर पवार या तरुणाशी झाली। ज्ञानेश्वर इतर कामासाठी दवाखान्यात अधूनमधून येत जात असायचा। त्यामुळे दोघांची ओळख झाली। त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या। हसणं बोलणं यातूनच हळूहळू दोघांचे एकमेकावर प्रेम जडले। ज्ञानेश्वर बोलका आणि देखणा होता। त्याने लवकरच कल्पनाच्या हृदयात जागा बनवली। कल्पना हळूहळू त्याच्यावर जीव ओवाळून टाकू लागली। ती त्याच्या प्रेमात पडली, इतकं की त्याला मनातल्या मनात आपला पतीच समजू लागली। तिला वाटू लागले ज्ञानेश्वरच आपलं सर्व काही आहे, पण ज्ञानेश्वर त्याच्या मनात वेगळंच काहीतरी होतं। ज्ञानेश्वर कल्पनाला नेहमी सांगत होता, मी केवळ तुझाच आहे, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि लवकरच आपण दोघे लग्न करणार आहोत। या गोष्टीवर कल्पनाने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला। ती त्याला आपलं आयुष्यच मानत होती। ती त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत होती। तिच्या डोळ्यासमोर एक सुंदर संसाराचं स्वप्न ज्ञानेश्वरसोबत ती बघत होती। परंतु कल्पनाला याची काहीच जाणीव नव्हती की ज्ञानेश्वर फक्त त्याला आपले शरीरच भोगायचे होते। त्याला तिच्या भावनाशी, तिच्या प्रेमाशी काहीच घेणं देणं नव्हतं। त्याला अजिबात काहीच रस नव्हता। त्याला फक्त तिच्या शरीरासोबत वासनेचा खेळ खेळायचा होता। त्याला तिचे फक्त शरीर हवे होते। तिला वेळोवेळी शारीरिक संबंधाची मागणी केली, पण कल्पना नेहमी त्याला सांगत होती, आपण हे सगळं लग्नानंतर पाहू। ती शुद्ध विचारांची होती। शारीरिक संबंधाबद्दल तिचं मन ठाम होतं, परंतु प्रेमाच्या आंधळेपणात ज्ञानेश्वरने तिला फसवण्याची योजना आखली। एक दिवस त्याने तिला जवळ घेत म्हटले, आपण लवकरच लग्न करणार आहोत। तुला कोणताही त्रास होणार नाही, यामध्ये काहीच गैर नाही। या गोड बोलण्यावर कल्पनाचं मन भाडावलं। ती त्याच्या प्रेमात वेडी झाली आणि त्याला शरीर संबंध करण्यास होकार दिला आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्या क्षणी ती पूर्णपणे ज्ञानेश्वरची झाली होती आणि ती त्याला आपलं सगळं काही मानलं होतं। त्या घटनेनंतर काही दिवस तिला सांगून ज्ञानेश्वर निघून गेला की मला महत्त्वाचं काम आहे, मी बाहेरगावी जात आहे। तो 5-6 दिवसापासून तिच्या संपर्कात नव्हता। कल्पना त्याची वाट बघत होती। तिला विश्वास होता, तो तिच्या प्रेमात आहे, तो नक्कीच परत येईल। पण तिच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा वाईट दिवस आला। ज्ञानेश्वर परत आला, पण त्याने कल्पनाला एक भयंकर बातमी सांगितली। त्याने कल्पनाला सांगितले, मी लग्न केलं आहे। हे शब्द ऐकताच कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकली। तिचं सर्वस्व, तिचं प्रेम, तिचं भावी संसाराची स्वप्न सगळं एका क्षणात संपलं होतं। तिला आता समजलं होतं, आपल्यासोबत फार मोठा धोका झाला आहे। ज्ञानेश्वरने आपल्या शरीराचा फक्त वापर केला होता। तो काही तिच्यावर अजिबात प्रेम करत नव्हता। त्याच्या नजरेत ती फक्त वासनेचा खेळ होती। तिला आता स्वतःच्या मूर्खपणाची, विश्वासघाताची जाणीव झाली होती। आपल्या भावनांचा, शरीराचा वापर करून ज्ञानेश्वरने तिचं जीवन उद्ध्वस्त केलं होतं। तिला अपमानित वाटू लागलं आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागली। मानसिक तणाव, निराशा, अपमान, फसवणूक यामुळे तिचं मन अस्थिर होऊ लागलं। ज्ञानेश्वरच्या फसवणुकीने कल्पनाच्या आयुष्यात अंधार पसरला होता। तिची मानसिक स्थिती दिवसेदिवस बिघडू लागली होती। तिला कोठेच दिलासा मिळत नव्हता। आपल्या चुकीच्या निर्णयाने स्वतःच्याच नजरेत खाली पडली होती। ती स्वतःलाच दोष देत होती। तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते। तिला आता जगणे असह्य वाटू लागले। तिला सगळीकडे काळोख पसरलेला दिसू लागले। शेवटी तिला एवढा मोठा धोका, अपमान सहन न झाल्याने भयंकर निर्णय घेतला। 1 मे 2025च्या रात्री तिची आई आणि तिचा भाऊ जयसिंगपुरातील फ्लॅटवर आले होते। त्यांच्यासोबत काही वेळ गप्पा गोष्टी मारल्यानंतर कल्पना टॉयलेटमध्ये गेली। काही वेळानंतर आई आणि भाऊ झोपले, तेव्हा कल्पनाने तिच्या आयुष्याचं शेवट करण्याचं पाऊल उचललं। टॉयलेटमध्ये जाऊन तिने विषारी इंजेक्शन तिने स्वतःच्या हातात टोचलं। या घटनेने तिच्या आयुष्याचा शेवट लिहिला गेला। काही वेळानंतर तिचे आई आणि भाऊ जागे झाले, तेव्हा त्यांना कल्पना अजूनही टॉयलेटमध्येच होती। त्यांना त्याची जाणीव झाली। त्यांनी दरवाजा उघडून आत पाहिलं, तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती। त्यांनी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्यानंतर कल्पनाच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली। या बातमीनं सारा समाज हादरून गेला।
तिच्या आईने व भावाने दिलेल्या तक्रारीनुसार ज्ञानेश्वर पवार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेतून हे सिद्ध होते की प्रेमाच्या आंधळेपणात व्यक्ती आपलं सर्वस्व गमावून बसते. ज्ञानेश्वरच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून कल्पनाने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेतून हेच सांगू इच्छिते की कोणावरही विश्वास ठेवू नका. प्रेमाच्या नावाखाली गोड बोलून फसवणूक करतात. कल्पनाने आत्महत्या करायला नको होते. अशा नराधमांना तुरुंगात पाठवायला हवे होते. मात्र तिने चुकीचा निर्णय घेतला आणि आपलं जीवन संपवलं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.